माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी। कोकाटेंना जामीन मिळणार की जेल होणार याकडे लक्ष। कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये कोरोनरी अँजिओग्राफी केली जाणार, तर नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल। मंत्री आशिष शेलार दिल्ली दौऱ्यावर। मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंचा आणि कुटुंबियांचा संबंध नाही, जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम नको, राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं त्यांना बाजूला करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची कोर्टात मागणी। नागपूरच्या बुटीबोरीमधील आवाडा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी कोसळली। दुर्घटनेमध्ये 3 कामगारांचा मृत्यू तर 6 कामगार जखमी। भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातल्या बिबट्याला पकडण्यात यश। गेल्या 7 तासांपासून भर बस्तीमध्ये शिरला होता बिबट्या। हल्ल्यात 3 जण जखमी। लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांची अनौपचारिक चहापान बैठक। राजकीय मतभेद बाजूला ठेवत खासदारांकडून संवाद आणि समन्वयाचा संदेश। बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आंदोलनाचे नेते उस्मान हादीची गोळ्या झाडून हत्या। हत्येनंतर बांगलादेशात उफाळला हिंसाचार।